मन मंदिरा गजर भक्तीचा. पंडित जवाहरलालजी आणि महात्मा गांधी कुठेतरी एकत्र आले. मग जेवण वगैरे झालं आणि महात्माजींच्या हातावर पंडितजी पाणी घालत होते, देत होते, इकडे बघत होते आणि बोलत होते. बोलता बोलता बराच वेळ आता ह्यांचा हात काढल्याशिवाय पंडितजी कसं धार थांबवणार, व्यक्तिमत्वच तसं. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे म्हणे जवाहर, तुझ्या लक्षात कसं आलं नाही, किती पाणी वाया घालवलंस, एका माणसाचं प्यायचं पाणी वाया घालवलंस तू. लहानशी गोष्ट आहे पण शिकण्यासारखी आहे नाही का, लहानशी गोष्ट आहे. अरे एवढा तांब्या फुकट घालवलास, अजून 2 माणसांनी त्याच्यात हात धुतले असते. हां, नाही म्हणे तुम्ही धुत होता. अरे ठीक आहे, मला कळलं नाही तर तू जाणीव करून द्यायचीस ना. पाणी थांबलं असते म्हणजे मी हात मागे घेतले असते. मी तुझ्या चेहऱ्याकडे बघून बोलत होतो. माझं बोलणं कळलं का? एवढं पाणी अवघड आहे आणि एवढं सोपं आहे. ही सगळी जी प्रक्रिया चालू आहे ही कुणामुळे चालू आहे? हे अज्ञानाचं दर्शन आहे का ज्ञानाचं दर्शन आहे? कोणाचं दर्शन आहे? म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणाले, म्हणून जग हे ज्ञान घन, जगही दिसतसे जाण, त्यासी कारण अज्ञान कैसे म्हणावे. जग जर दिसतंय ते ज्ञानाने दिसतंय, मग त्याला अज्ञान कसं म्हणावं? अगा अज्ञानाचा धर्म ज्ञानू, हे काहीच न घडे जाण, अज्ञानी धर्मी होनी ज्ञान धर्म चाळी. चुकीचं बोलताय. अज्ञानाचा धर्म ज्ञान, अरे काय बोलता, कसं म्हणता? हां, अरे अज्ञानातून ज्ञान प्रगट होईल का? कसं बोलता? हां, तसं चित घन ज्ञान हे प्रकाश रूप आहे, त्याच्यातून अंधार प्रकाश कशी माया प्रगट होईल. म्हणून कधी ते सांगतात माया आधी का ब्रह्मादी, तर केव्हाही ब्रह्मादी. बरोबर आहे ना, सरळ आहे. हां, माया आधी का ब्रह्मादी? अहो काय माया आधी आणि ब्रह्मवादी, कशाकरता वाद घालता? कशाकरता वाद घालता? अरे प्रकाश जिथे आहे तिथे माया येईल का? अंधकार येईल का? बर, माया आधी, चला गरीत धरू, उलट सुलट सांगतो. ब्रह्मादी का माया आधी? तर ब्रह्मादी. मग प्रकाशातून अंधकार बाहेर पडेल का? माया म्हणजे अंधकार नाही. बरं, माया आधी ब्रह्म नंतर. मग माया आधी, माया हे अंधकार आहे, अंधकारातून प्रकाश बाहेर पडेल का? म्हणून दोन्ही चुकीचं आहे. आता चुकीचं आहे हे जे मी म्हटलं हे ज्ञानाचं दर्शन आहे. चुकीचं आहे हे जरी अज्ञान म्हटलं तरी ते दर्शन कशाचं आहे? ज्ञानाचं दर्शन आहे. म्हणून या ठिकाणी म्हणाले, हे कैसे घडो आप आहे, म्हणून पुढे बोलतो आहे, ते सद्गुरू पाये स्मरोनी बोलो. सद्गुरूचं स्मरण करून पुढे मी सांगतो, नाहीतर हा एवढा मोठा विषय सहजासहजी सांगण्यासारखा नाही. काही दिवस ऐकावं तेव्हा थोडं थोडं कळू लागतं. कारण माया अज्ञान आपल्या डोक्यात इतकं बसलेलं आहे की ते लवकर जात नाही. पक्क बसलेल्यासारखं झालेलं आहे ते. काय? हां, ज्ञानचिकरी अंधारे ज्ञानासिगा. ज्ञानचिकरी अंधारे. हां, ते ज्ञान अहंकार आला की नाही की ज्ञान अंधार कसं होतं? चला तुम्हाला दृष्टांत सांगतो. म्हणजे एवढ्या दृष्टांतापुरतंच घ्यायचं, सिद्धांत म्हणून घ्यायचं नाही. ज्ञानचिकरी अंधारे ज्ञानासिगा. तुम्ही रात्रीची गाडी चालवली आहे, प्रवास केलाय रात्रीचा, प्रत्येकाने केलाय. तेव्हा पूर्वी सिंगल रोड होते आणि समोरून गाडी यायची आणि तो लॉरीवाला असा फुल लाईट टाकतो आणि बरोबर ॲक्सिडेंट होतो त्यावेळेला. मग त्याला विचारलं, ॲक्सिडेंट कसा काढला? अरे म्हणला, समज लाईट माझ्या डोळ्यावर टाकली. अरे अंधार तर टाकला नाही ना. माझं बोलणं कळलं का? म्हणजे अंधारामुळे ॲक्सिडेंट घडला नाही तर प्रकाशामुळे ॲक्सिडेंट घडला. ज्ञानचिकरी अंधारे ज्ञानासिगा. आता परवा मी म्हटलं इथे की लाईट कमी करा, लाईट लावा इथली आणि इथली कमी करा. का? माझ्या डोळ्यावर जर ही लाईट आली तर मला तुम्ही दिसतच नाही, म्हणून इथली कमी झाली की पुढची दिसता आणि इथली वाढली की माझ्या डोळ्यावर प्रकाश येतो. मग आता प्रकाश आल्यावर दिसायला पाहिजे की नाही जास्ती उजळ? नाही, तुम्हाला उजळ दिसतं पण माझं मावळतं त्याला काय?
पण पुढे सांगतो, माझं मावळलं हे करणं हे सुद्धा ज्ञानच आहे. कारण मावळणं हे सुद्धा कळणंच आहे, न कळणं नाही, हे सुद्धा ज्ञानाचंच दर्शन आहे. का जळ मोती विये राखुंडिये दीपूजिये तरी ज्ञान धर्म होय अज्ञानाचा. महाराज म्हणाले, मोठ्या कौतुकाने सांगतायत बघा कसं. काजळापासून जर मोती उत्पन्न होईल, काजळ मोती विये, काजळापासून मोती निर्माण होईल का? नाही 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 नाही. राखोंडी दीप दिये, राखोंडीमधून दीप निघेल का? नाही. तरी ज्ञान धर्म होया, हे जर घडलं तर ज्ञानाचा धर्म अज्ञान होऊ शकतो. ज्ञानाचा धर्म हा शब्द नीट समजून घ्या. ऐकणं हा कानाचा धर्म आहे. धर्म शब्द कसा वापरला जातो? ऐकणं हा कानाचा धर्म आहे, बघणं हा डोळ्याचा धर्म आहे. तसं प्रकाश हे ज्ञानाचा धर्म आहे. तिथे अज्ञान आलं कुठून? अज्ञान आलं कुठून? शब्द कसा वापरला जातो बघा. बघणं हा डोळ्याचा धर्म आहे, श्वासोश्वास नाकाचा धर्म आहे, ऐकणं कानाचा धर्म आहे, रसना चव कळणं, त्याचा रस कळणं हा जिव्हेचा धर्म आहे. बरोबर आहे ना? तसं प्रकाश म्हटल्यानंतर, ज्ञान म्हटल्यानंतर प्रकाश हा त्याचा धर्म आहे. तिथे अज्ञान आलं कुठून? चंद्रमा निगती ज्वाळा आकाश आते शिळा तरी अज्ञान उजाळा ज्ञान कमी. अरे काय सांगतो बाबा, चंद्रापासून ज्वाळा उत्पन्न झाल्या तर तुमचं म्हणणं खरं आहे. अति जड दगडाची शिळा जर उत्पन्न होईल, अतिसूक्ष्म जे आकाश, अतिसूक्ष्म जे आकाश त्याच्यापासून शिळा निर्माण होतील तर तुमचं बोलणं खरं आहे. अशक्यप्राय दृष्टांत दिले ज्ञानेश्वर महाराजांनी. मोतीयेपासून जळ स्त्रवे. आता इथे दोन पाठ आहेत. एक काजळ, दोन शब्द एकत्र केले तर काजळ झाला, आणि का जळ दोन भाग झाले. काय मग जळापासून झालं तर मला काही तुलना करायची नाही, पण दोन्ही बरोबर आहे. काजळ म्हटलं तरी बरोबर आहे. आणि जळापासून मोती कसा होतो? शिंपल्यात ते एक कण पडतो, ओरिजिनल मोती जो आहे तो. कुठेतरी रेतीचा कण त्या शिंपल्यामध्ये पडतो आणि त्याच्याभोवती तो जो आतला मोत्यातला किडा असतो त्याच्याभोवती आपोआप आवरण निर्माण झालं होतं आणि निर्माण होतं, आणि ते जे उमलल्यावर बाहेर पडतो तो मोती खरा. आणि कल्चर मोत्यामध्ये त्यांनी मोठे मोठे खारेपणाचे तलाव केलेले आहेत जपानमध्ये किंवा कुठेही. आणि मग ते शिंपलं घ्यायचं, तेच त्याच्यामध्ये बरोबर बारीक खडा टाकायचा, आपण टाकायचा, आणि त्याच्याभोवती जे तयार होतं तो कल्चर. बरं का? हां, तो कल्चर. हां, म्हणून नीट लक्षात घ्या. म्हणून ओरिजिनलचा भाव जर लाखोनी असेल तर कल्चरचा हजारात, आणि इम्पिटेशनचा 5 रुपये. तात्यानी आणि रासने म्हणा, आपले आप्पा म्हणा, यांनी जी वाटचाल घालून दिली आहे, त्यांची वाटचाल सुरुवातीला फार खडतर होती. अनेकांचे विरोधाचे बाण अंगावर झेलत झेलत आज इतक्या वर्ष हा ट्रस्ट चालू आहे. ट्रस्ट म्हणजे विश्वास. तेव्हा त्या दृष्टिकोनातून तात्याने डांबरीकरण केलं असेल तर तुम्ही आता सिमेंटीकरण करावं. त्याच्यापेक्षा आणखीन रस्ते सुंदर करावेत, नाही का? हा गणपती म्हणजे चमत्कार आहे. हा 11 दिवसाचा गणपती, पण आता 365 दिवसाचा झाला आहे, नाही का? हा मोठा चमत्कार आहे, नाही का? नाही तर गणपती आणायचा, मोठी मूर्ती ठेवायची, एक विसर्जनाची मूर्ती निराळी असते. पण तात्याने मला एक गंमत सांगितली होती. ते म्हणाले, ही मूर्ती जेव्हा घडली तेव्हा त्याच्या नाभीजवळ एक यंत्र बसवले. ते म्हणाले, या यंत्र बसवल्यानंतर इतकी लक्ष्मी येईल, पण एक करा, खर्च करत राहा. खर्च करत राहा म्हणजे ती लक्ष्मी वाढेल. पैसा कधीही वाढू नये, लक्ष्मी वाढावी म्हणजे तिच्या जोडीने नारायणी आपल्या घरात नांदतो.
सध्या पैसा खूप वाढला म्हणून माणसाला असून सुद्धा तो पैसा समाधान देत नाही. पै इतकंही समाधान नाही. पै आडनावाची माणसं आहेत, पण पै इतकंही समाधान नाही. पण जिथे लक्ष्मी आहे ती समाधान देते, हे नेहमीच आपण माझ्या प्रवचनातून ऐकता. आपण आज 30 वर्ष माझं ऐकताय, 31व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. मी 80 मध्ये पदार्पण करीन. आणि अजून 20 रन्स बाकी आहेत सेंचुरी करता. तेव्हा जसा सेंचुरी जवळ आलेला बॅट्समन सुद्धा जपून बॅट्समन करतो, पण मी काही जपून विपून करत नाही. आऊट तर आऊट, गेट आऊट तर गेट आऊट, अँड स्टे तर स्टे. त्याचा काही फरक पडत नाही. जी काही प्रभूची इच्छा असेल आजपर्यंत त्यांनीच करून घेतलं. आणि या सगळ्यांना माहिती आहे, या 30-31 वर्षात 1 का 2 वेळा ट्रॅफिक जॅममुळे उशीर झाला, नाही तर 7चा ठोका कधी चुकला नाही. ही एक सुद्धा मोठी देवाची कृपा आहे. नाही तर माणसं उशिराच येतात. आमचं ठरलंय 7ला सुरू करायचं, वाट बघायचं नाही. येणाऱ्या श्रोत्यांनी वाट बघावी. वक्ता जर श्रोत्याची वाट बघू लागला तर समजावं याची घरातली बायको सुद्धा ऐकत नाही. तेव्हा आता हे झालं प्रवचन सुरू. तेव्हा ही सगळ्या माणसांनी इतकं माझ्यावर प्रेम केलं, तात्यांच्यामुळे येणं घडलं. ही मुंबईला मला मंडळी भेटायला आली 30 वर्षापूर्वी. सगळं त्यांचं जुनं मंडळ होतं. आप्पा होते, मामा होते, दुसरे ते तुमच्यासारखे सफारी सूट घातलेले रासने होते, बुवा रासने. ही सगळी मंडळी त्यावेळेला होती. मुंबईला आले, मला आमंत्रण दिलं, आम्ही स्वीकारलं. आणि त्यापासून मला वाटतं डोक्यावर अक्षरशः दोघांच्याही पडायचा मुहूर्त चांगला होता बरं का. आणि ती परंपरा आजपर्यंत चालू आहे, देवानी चालू ठेवली. म्हणजे माझ्यावर अनेक संकट आली, प्रकृतीची संकटसुद्धा खूप आली. अटॅक येऊन गेला तरी चालू राहिलं, बायपास झाली तरी त्या बायपासला बायपास करून पांडुरंगाच्या आणि गणपतीच्या आशीर्वादाने चातुर्मासाच्या दिवसामध्ये खंड पडला नाही. हे एक मोठा चमत्कार आहे. बाकीचे चमत्कार मला कळत नाहीत. माणसाचा प्रत्येक श्वास हा चमत्कार आहे. बाकीचं काय विशेष आहे अशातला काही भाग नाही आहे. बाकीचे चमत्कार माणसं करून दाखवतात, फक्त मेलेल्या माणसाला श्वास देऊन दाखवावा तर खरे चमत्कार. हे सगळे चमत्कारी आहेत. माणसं म्हणतात ना, त्या माणसाच्या मागे लागू नको, चमत्कारिक माणूस आहे. तसं चमत्कारिक निराळे आणि प्रभूचा घडलेला हा चमत्कार निराळा. अच्छा, लोकमतमध्ये जी थोडीशी मुलाखत झाली की पंढरीची वारी आणि हे काय आहे, तर त्याच्याबद्दल आता आपण बोलायला सुरुवात करू. आणि उपकार वगैरे काही नाही, ऋण वगैरे काही नाही. कोणाचं ऋण कोणावर नाही. ऋणाखाली वाहूच नाही, प्रेमाने जवळ राहावं. मी दिसायला चांगली नव्हते, पण तुम्ही मला स्वीकारलं म्हणून त्याच्या अंडर राहायची गरज नाही. तू श्रीमंताच्या घरात आलीस पण मी गरीब होतो तरी पण तू स्वीकार माझा केलास, अशा प्रेशरखाली संसार नको बरं का. आमच्या प्रेशर कुकरची वाफ केव्हाच निघून गेलेली आहे, कारण आतला भात शिजलेला आहे. तेव्हा नो कुकिंग अंडर एनी प्रेशर. तसं आत्ताचे जे कार्यक्रम आहेत, तात्याने आणि मागच्या पिढीने जी वाट दाखवली, तसेच अशोकरावांचं, आमचे रासने ज्युनियर, या सगळ्यांचं प्रेम, आता नवीन आलेले ट्रस्टी, इकडचे सगळे बसलेली मंडळी, या सगळ्यांचंही म्हणजे काही वेळेला उजवी बाजू चांगली असते, डावी कमजोर असते. माझ्याकडे डावी आणि उजवी दोन्ही बाजू परिपक्व आहे. तेव्हा कृतज्ञता प्रकट करतो. श्रोते हे मायबाप आहेत, देवाचा गणपतीचा आशीर्वाद आहेच, पण तुम्ही आशीर्वाद द्या की तुम्ही तृप्त व्हाल असं प्रवचन मला करता येऊ द्या. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री नारायण. मन मंदिरा गजर भक्तीचा.